तर मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण गाबणे मॅडम यांच्या इथे आलो आहे. यांच्या इथे एक घोणस जातीचा विषारी साप निघाला आहे, रसल वायपर. ग्रामीण भागात याला परोडाग्या परोड नावाने ओळखले जाते. सध्या थंडीचा मोसम सुरू झाला आहे, त्यामुळे या सापाचा मिळण्याचा टाईम आहे मित्रांनो. काळजी घ्या. बघू शकता कशा प्रकारे हा साप बसलेला आहे. डोळे चमकत आहेत. दिसायला अजगरावानी ग्रामीण भागात परोड आग्या परोड नावाने ओळखले जाते. करूयात आपण रेस्क्यू. राहू दे बाजूला होतो. बे पिशे आले ए बंटीला इकून 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 अरे पहिले स्टिक घे इकडे. तू इकडे तिकडे गेला सापडणार नाही. बरं इकडे बाहेर घे तिकडे रोड घे. रोडवर घे. नाही याला म्हटलं भरणी भरणी द्या इकडे. अंतर खाली टाइम मित्रांनो. या सापाचा कोणी अजगर परोड समजून या सापासोबत मस्ती करू नका. हिमोटॉक्सिक नावाचे सर्वात मोठी विषजंत असलेला विषारी साप. ग्रामीण भागात भरपूर लोक याला परोड आग्या परोड म्हणतात. आणि चावल्यानंतर फक्त माणूस सुटते तर सुजत नाही, वेदना होतात. आणि सुजल्याबरोबरच गँग्रीन नावाची घातक बिमारी या सापामुळे होते. अंगावरती शंकरपायावनी डिझाईन, तोंड भालाटाईप, चिडल्यानंतर कुकराच्या सापाप्रमाणे जोरजोरात आवाज करणारा हा साप विषारी साप. आशिया खंडातील एक नंबरचा विषारी साप मानला जातो. या सापाला इंग्लिश नाव रसल वायपर, मराठीमध्ये घोणस. जास्त परेशान न करता पॅक करून घेऊयात. थोडं दूर किती थंडी वाजायला त्याला. थंडी नाही, घाबरेली. तिच्यात काहीतरी आहे यार. झाकण कुठे? तिच्यात चम्मच पण आहे त्याचा. शंकरपाय आणि अंगावर डिझाईन, हिमोटॉक्सिक नावाचं विष. कोणी साधा साप म्हणून फुफूट वगैरे समजून पकडण्याचा प्रयत्न करू नका. कुकऱ्याच्या सिटीप्रमाणे आवाज आला तर 4-5 फूट लांबच राहा या सापाचा. शक्यतो मी हे साप न हात लावता रेस्क्यू करत असतो, पण घरामध्ये जाण्याच्या भीतीमुळे आपण या सापाला हात लावण्याची रिस्क घेतली आणि सुरक्षित रेस्क्यू केला आहे. लवकरच या सापाला याच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून देऊयात. घोणस कोणीही परोड समजू नका आणि बिनविषारी साप समजू नका. अजगर तर कसंच समजू नका. मिलनाचा टाईम सध्या हिवाळ्यामध्ये या सापांचा आहे, त्यामुळे एका जागेवर 2-2, 3-3 दिसून येतील हे साप. नाही थोडं वर गाबणे मॅडम, डॉक्टर मॅडम गाबणे यांच्या इथे आपण हा साप रेस्क्यू केलाय. मॅडममुळे एका सापाला जीवदान मिळाले. विषारी साप आहे मॅडम, काळजी घ्या, कारण की सध्या हिवाळ्याच्या दिवसात एका जागेवर 3-3, 4-4 दिसण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे अडीअडचण ठेवायची. आता हे सकाळी साफसफाई करून घ्या. हा निघाला म्हणजे परत निघणार नाही असं नाही. ठीक आहे, धन्यवाद. कोणी साप बघितला?
तर मित्रांनो बघू शकता हा आपण मल्टी हॉस्पिटलजवळ कामने मॅडम यांच्या कंपाऊंडच्या बाहेर रेस्क्यू केला होता. थोडासा बाजूला रसल वायपर बोलत जातीचा विषय दिलाय सोडून याला याच्या सांगितलं.